पोहोचलो बाबा एकदाच. आपलं घर ते आपलंच घर शेवटी. काय बाई ओ पसारा, 2 दिवस काय घराच्या बाहेर गेलं तर इतकी धूळ आणि पसारा. तुम्हीच करा आता हे साफ. ले गावाला चल करत होता ना. म्हणले ना मी आधी आवरून घेते मग गावाला जाऊ. गावाला चल. आता करा साफ तुम्हीच. आधी तितका राडा. आता पाणी पण नसेल प्यायला. अय ऐक ग, बाजूच्या काकूंकडे जा आणि त्या 2 बॉटल घेऊन ये. थंडगार पाण्याच्या घेऊन ये. मला प्यायचंय पाणी. काकी बोलले 3 दिवस म्हणजे कालच पाणी आलं होतं. 3 दिवसांनी आता परत पाणी येणार आहे. आता पाणी नाहीये, जा काकूंकडनं घेऊन ये जा. उद्या आलं नाहीतर परवा 3 दिवसांनी आलं तर मी भरते. आता घेऊन ये बॉटल. जा पटकन. एक तर आता मला भरपूर कंटाळा आलाय. आई खायला दे मला म्हणू नका. मी काही देणार नाहीये. आता थोड्या वेळाने अर्धा 1 तासाने माझं आवरल्यावरती वगैरे फ्रेश झाल्यावरती डाळ खिचडी करणार आहे. तेच खायचं. बाकी काही करणार नाहीये मी. काय झालं? काकू बॉटल देणार? बॉटल नाहीत का त्यांच्या घरी? घे ह्याच्यात पाणी भरून आण जा. थोडं आहे पण त्यात काय कोमट झाला असेल उन्हाने. जा भरून गार पाणी. बाबांना आता काय पित्त व्हायला असेल. थांब. बाबा तर बोलले ना पित्ताची गोळी नाहीये. ही काय आता बॅगेत आहे. जा खायला दे त्यांना. घे. आणि मला पण ह्याच्यातले एक काढ. मला पण जरासं जळजळायला आता. कॅच. आणि ऐक रे तू, आता मला माझ्या हाताचा चहा प्यायचा आहे आणि मला त्याची तलब झाली आहे. जा पटकन आणि अर्धा लिटर दूध घेऊन ये. पटकन जा. नाही जाणार काय? तुला काहीच देणार नाही बघ. जा पटकन पळत जा. आता जाऊन पण जा पटकन जा. जा पिलू जा. चहा नाहीस का रे तू? जा. आता बाबा एवढी सगळी कपडे मला धुवायला लागणार आहेत. आता कोणते मशीन मध्येच